नमस्कार मंडळी. आज मला स्वयंपाक थोडासा होता, सकाळचा उरलेला होता, त्यामुळे संध्याकाळी थोडा कमीच करायचा होता. पटपट स्वयंपाक करून म्हटलं शेंगदाण्याचे लाडू बनवून घ्यावे. बरेच दिवस झाले शेंगदाणे बाहेर काढून ठेवले, परंतु ते लाडू बनवायला घाईमध्ये जमलंच नाही, त्यामुळे म्हणलं आज बनवून घ्यावं. परंतु त्याच्या आधी माझ्या सासूबाईंनी स्वतःच घेऊन ते शेंगदाणे भाजायला घेतले आणि मी स्वयंपाक करत असताना ते पटकन भाजून देखील घेतले. माझ्या मोठ्या मुलाला भूक लागल्यानंतर ते इतर कोणत्या गोष्टी मागत नाही, परंतु बोलतो लाडू दे. त्याच्यामुळे आम्ही हे शेंगदाण्याचे लाडू नेहमीच बनवत असतो. हे खूप पौष्टिक आणि आरोग्यासाठी आरोग्यदायी लाडू आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये सर्व गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करते. खोबरं आणि तीळ देखील याच्यामध्ये टाकत असते. यामुळे हाडे मजबूत राहण्यासाठी मदत होते, त्यामुळे मी नेहमीच असे लाडू बनवत असते. आणि प्रत्येक वेळेस मी आधी लाडू बनवायचे, त्यामुळे ते खवट व्हायचे, त्याच्यामुळे मी आता एक वेगळ्या पद्धतीने लाडू बनवण्याची पद्धत शोधून काढली आहे. आणि या पद्धतीने लाडू बनवल्यामुळे माझे लाडू कधीच खवट होत नाही आणि भरपूर दिवस टिकतात आणि सर्वांना खूप देखील आवडतात. त्यामुळे मी असे लाडू बनवत असते. तुम्हाला देखील या लाडूंची रेसिपी पाहिजे असेल तर यूट्यूबमध्ये मी ऑलरेडी या लाडूची रेसिपी टाकली आहे. आणि इथे माझ्या सासूबाई भाजले सर्व शेंगदाणे चुरगळून त्याचे फुलपटं काढत होते आणि हे मी बनवलेले लाडू आहेत. याची डिटेल रेसिपी मी यूट्यूबवर आधीच टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.